कोकणात गोष्ट एक नेहमी ऐकायला मिळते, समुद्र रुसला तरी चालेल, पण बोंबलाचा मात्र हंगाम चुकता कामा नये. कारण बोंबीलला एक मासा नसून ना, कोकणच्या एक चवीचा जीव आहे. तर याच बोंबलाची आपण एक झक्कास कोळी पद्धतीची रेसिपी करणार आहोत. तर हे खवय्यानो, मी सौमिल. आज आपण करणार आहोत बोंबील बटाटा. लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी लाल तिखट, हळद, हिंग, लसूण, बटाटा, कांदा, कोथिंबीर आणि अर्थात बोंबील. तर आता आपण कृती बघूया. आता पॅन गरम करत ठेवलाय, तर आपण तेल टाकून घ्यायचे. तर तेल गरम झाले, आता लसूण टाकायचं आपल्याला. लसूण जरा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि लगेच कांदा टाकायचा. तर आता आपल्याला हिंग टाकायचं आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची, नंतर लाल तिखट, आणि लगेच बटाटा पण टाकून घ्यायचा. कारण बटाट्याला थोडा वेळ लागणार शिजायला, तर थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं आपल्याला. झाकण टाकल्यानंतर थोडं वरती पाणी ठेवायचं. कारण आपण बटाट्यात पाणी टाकत नाही ना, तर वरती झाकणात पाणी ठेवायचे, जेणेकरून खाली वाफ क्रिएट होईल आणि बटाट्याला शिजायला मदत होईल. तर बघूया बटाटा शिजलाय काय. हो, बटाटा शिजलाय मस्तपैकी. आपण बटाटा आधी का टाकला, कारण बोंबील शिजायला अगदीच हार्डली 1 मिनिट 2 मिनिटं लागतील. बटाटा थोडा शिजवून घ्यायचा, बोंबील टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि एक चांगला उकळा घ्यायचा की एकदम रेसिपी रेडी होईल. बटाटा आधी का टाकला, कारण तो शिजायला वेळ लागतो, बोंबील लगेच शिजतो. बटाटा शिजलाय, यात बोंबील पण टाकून घ्यायचं. जास्त वेळ ढवळायचा नाही बिलकुल, तर लगेच तुटणार आहे. अगदी हार्डली 1-2 मिनिटं लागेल शिजायला अजून. तर आता आपण यात मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, आणि मेन त्यातला हिरो कोकम, मीठ पण टाकून घ्यायचे. आणि कोथिंबीर. थोडंसं ढवळी आणि लगेच परत झाकण ठेवायचं आपल्याला. तुम्ही कोकमाऐवजी ना चिंच पण वापरली चालेल, नाहीतर आंब्याची आंबोशी असते ना, ती एकदम भारी लागते. म्हणजे बाट्यासहित जो आपण आंबा आपल्या उन्हाळ्यात आपण सुकवून ठेवतो आंबोशी, ती एकदम भारी लागते. अजून एक सांगतो, एक करवळ म्हणून फळ येतं, ते पण चालेल, स्टार फ्रूट पण चालेल. जे पण आंबट, जे लिंबू सोडून बाकीचे कुठलेही पदार्थ आहेत मी चालते तुम्हाला टाकायला कोकमच्या ऐवजी. तर रेसिपी आता रेडी झाली आहे, आपण प्लेटिंग करूया लगेच. तर मस्तपैकी बोंबील बटाटा रेसिपी, ती पण कोळी पद्धतीची तयार झालेली आहे. पाऊस पण चांगला पडतोय, मार्केटला बोंबील पण पोटभर आले आहेत. आणा, खावा, खुश राहा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.